जायचं होतं मला पण काय पोरग घरी ऐक नाही कोणा बरं झालं भाऊसाहेब इथे भाऊसाहेब हा बोला बरं ना. झालं तू इथंच भेटला मला जायचं होतं तीर्थयात्राला तेवढे पैसे दे ना मग तुम्हाला तीर्थयात्राला जायचं माझ्याकडेच पैसे नाही तुम्हाला कुठून पैसे द्यायचे अरे मला एवढी यात्रा करू दे मग एवढं धाम होईन पण धाम होणार नाही माझ्या ना निघा इथून अरे असं काय करतो भाऊ निघा इथं काय नाही तुमचं अरे असं नको करू भाऊसाहेब निघा निघा इथं डंगर इथं मला दारू प्यायला पैसे नाही मला पैसे दे म्हणे तीर्थयात्राला जायला काय झालं आबा कोण निघाले काय नाही पोरण दिलं घराबाहेर काढून घराबाहेर काढलं का बरं मी म्हणलो मला देवाला जायचं यात्रेला जायचं महाराज ट्रिप यात्रेला जायची तर तेव्हा काही जायचं नाही का नाही म्हणे दिलं मला त्यांनी उचकून घराबाहेर एवढंच ना अहो आबा काळजी कशाला करताय काळजी नाही करत काय करू पोरी मग मी आता अहो आबा ते दादा महाराज पैठण करत ना हा. त्यांच्याकडे मी तुमचं तिकीट आधीच बुक करून ठेवलंय तुझ्याकडून कुठं आले पैसे माझं आता पेमेंट होणार आहेत ना तेच सांगायला घरी येत होते चला चल मग चल जा रे बाबा जा रे दादा महाराज पैठण कर पैठण करत यात्रावाले यात्रा साई यात्रा कंपनी तुम्ही का ना? हा, ठीक, लय ठीक. उशीर केला बाबा अहो. लय यायची वाट पाहतोय अहो रानातून यायचं मोटरसायकल नव्हती बाबा घरी असं आहे का मग शेजाऱ्यानं आणून घातलं मला बरं केलं ही माझी मुलगी चला मग निघू आता चला नंबर लिहिलेला आहे त्या शिकवण जाऊन बसा आय, 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 आय. हळूच जरा येऊ का बाई काय काळजी करू नका अनादी कालापासून चालत आलेली ही समाजसेवा 2-3 पिढ्यापासून आम्ही आमचे आजोबा वडील आम्ही 5 भाऊ ही समाजसेवा करत आहोत लोकांना तीर्थयात्रा दर्शन घडत आहोत अनादी सेवेच्या माध्यमातून या परंपरेनुसार आजही ती सेवा करत आहोत लोकांचाही प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळतो त्यामुळे आम्हाला जीवनामध्ये आनंद झाला असा वाटतो दादा महाराज पैठणकर मोबाईल नंबर 95 55 50 56 58 या नंबरवर संपर्क साधावा ही नम्र विनंती